डिलिव्हरीनंतर स्त्रीने पथ्यकर आहार घेतला तर त्यामुळे स्त्री देखील निरोगी राहते आणि बाळ देखील छान निरोगी राहते. मी माझ्या डिलिव्हरीनंतर हे सूप घेत होते. इथे अमेरिकेमध्ये आम्हाला फारशा भाज्या मिळत नव्हत्या, पण गाजर, पालक आणि दुधी ह्या भाज्या आम्हाला वर्षभर मिळतात. त्यामुळे हे सूप बनवणं माझ्यासाठी इझी झालं होतं. तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे, पालक बारीक चिरून घेतलेला आहे, दुधी भोपळ्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. 1 चमचा तुपामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, हिंग टाकले, 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकली, ओला नारळ टाकला. थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये भाज्या टाकल्या. भाज्या देखील छान परतून घेतल्या. मूग डाळ टाकली, मूग डाळ भाज्या सर्व मिक्स करून घेतलं आणि 2 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलं. चवीनुसार मीठ ॲड केलं. थोडंसं किसलेलं आलं मिक्स केलं. छान उकळून घेतलं. थोडंसं शिजल्यानंतर यामध्ये मी काळी मिरीची पावडर ॲड केली. सर्व भाज्या शिजल्यानंतर मस्त अशा घोटून घेतल्या. खूप छान हेल्दी असे हे सूप आहे. तुम्ही देखील नक्की बनवून पहा.